सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना आशा वर्करच्या माध्यमातून आपल्या खासगी रुग्णालयात विविध उपचारांसाठी दाखल करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सोलापूर शहरातील नवी पेठ येथील श्रेयस हॉस्पिटलचे सुबित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। पालिका आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, शहरातील सरकारी प्रसूतिगृहांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयात वळवणारी एक टोळी सक्रिय आहे। या टोळीने आशा वर्कर यांना विविध आमिषे दाखवून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना खासगी रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न सुरू होता। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले। या कारवाईत आशा वर्करच्या नावाने तयार केलेली पाकिटे, मनपाच्या रुग्णालयात उपचार घेऊन खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। अशी महापालिकेच्या हॉस्पिटलचे रुग्ण पळवणारे अन्य काही डॉक्टर आहेत का, याचा कसून तपास सुरू असून संबंधित हॉस्पिटल आणि अशा लोकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे जे काही कलम असतील त्याच्यानुसार ते संबंधित जे नर्सिंग होम आहे त्याच्यावर आम्हाला ते सस्पेंड करता येते का ते पण आम्ही पाहू। त्याचबाबत आपलं नॅशनल मेडिकल काउन्सिलचे जे गाईडलाईन्स आहेत अनएथिकल प्रॅक्टिस त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही त्याच्यात तपासणी करता येते ते सुद्धा पाहू। आणि मुख्यत्वे आमच्याकडे जे शासकीय कर्मचारी जे असे आहेत त्यांना जे काही कठोरात कारवाई असेल त्यांनी तपासून करू। सर, खरं तरी गंभीर घटना समोर आलेली आहे। संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार का? यामध्ये आपल्या महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी सामील आहेत का? प्रामुख्याने आता जी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये काही आशांची आम्हाला इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे, तर त्याच्यावर कारवाई होईल। आणि फौजदारी करायची का काय आम्ही लिगल ओपिनियन घेऊ याच्यामध्ये की एक्झॅक्टली आपला त्यांनी काय काय व्हायोलेशन केलेलं आहे आणि जी किमान त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई 100% होणार आहे। फक्त त्याच्यात फौजदारी करायची का नाही करायची ह्याच्या संदर्भात आम्ही लिगल ओपिनियन घेऊ, पुढील कारवाई करू। आणखी काही खासगी रुग्णालय याच्यामध्ये या रॅकेटमध्ये आहेत असं वाटतंय का? नाही, असण्याची शक्यता आहे का? समजा असं जर झालं असेल तर आम्ही हे सुद्धा घेऊ। आणि आता ही पहिली आमच्याकडे बाब लक्षात आली तर ह्याच्यामुळं भविष्यात असं कुठली बाब होणार नाही यासाठी जास्तीत जास्त स्ट्रिक्ट कारवाई ह्याच केसमध्ये आम्ही करू। आणि इतर जर कुठेही अशी बाब लक्षात आली असेल तर त्यात सुद्धा आम्ही इतर हॉस्पिटल बाबतीत सुद्धा कारवाई करू। धन्यवाद।